तर संघर्ष बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये नक्कीच सुरू मात्र नक्कीच होईल. स्ट्राईक एंड वरती आपण फलंदाज पाहताय लेफ्ट हँड बॅट्समन ऐलेश मात्रे. नॉस्ट्राईक एंड वरती मागच्या सामन्याचा हिरो ज्याने तर सामना वीराचा किताब पटकावला होता. दोन सामन्याचा हा हिरो येस प्रदीप खारकर. छोटा पॅकेट बडा धमाका. मोठे मोठे फटके तर बॉर्डरलाईनच्या बाहेर पाठवण्याची क्षमता प्रदीप मध्ये आहे आणि आज मात्र पुन्हा दाखवून दिलं. गोलंदाजीमध्ये आला 15 धावा तर डिफेंड केल्या, त्यामध्ये 6 धावा खर्च केल्या, 3 मोठे विकेट त्या खेळून मात्र नक्कीच पटकावले. तर बॉल ट्रॅक वरती आपण पाहताय विश्वनाथ कोहली उर्फ विशू कोहली सर आज मात्र नक्कीच एक खेळाडू म्हणून मैदानाच्या आतमध्ये उतरले गेलेत, नाहीतर एक पंच म्हणून यांची भूमिका सातत्याने राहिल्या. मग पारगाव म्हटलं तर की एक बालेकिल्ला म्हटलं तरी अवघड नाही. जेव्हा जेव्हा पारगावमध्ये स्पर्धा आल्यात तेव्हा तेव्हा विशू कोहली साहेबांना मात्र नक्कीच बोल आले. गेम ऑन. हिरवा कंदील पेटला गेलाय. सामना मात्र नक्कीच रंगतोय. उल्वे 40 विरुद्ध टीम गव्हाण. दोन टीमला देऊया बेस्ट ऑफ लक. आणि वैद्य मैदानाकडे स्ट्राईक एंड वरती ऐलेश मात्रे. तर बॉल ट्रॅक वरती विशू कोहली. पहिलाच बॉल राऊंड द विकेट. पहिलाच बॉल पायावरती आदलला लावली. अपील पंचांकडे मागितली होती, ही अपील फेटाळली गेली. ते सुद्धा एक पंच आहेत परंतु स्वतःवर नाराज आहेत. पहिल्याच बॉल वरती डॉट. चांगली गोलंदाजी विशू कोहली. मैदानाच्या आतमध्ये पाहता स्क्रीनवरती आपण थोडाफार नाराज आहे फिल्डरवर. पहिल्याच बॉल वरती डॉट फेकला गेला. 4 षटकांची लढत 24 बॉल खरं तर पहिल्या पूर्वार्धामध्ये नक्कीच फेकले जातील. पहिल्याच बॉल डॉट फेकला गेलाय. 23 चेंडू अद्याप आपल्या कोठ्यामध्ये आहेत. टीम उलवा 40+ संघ. दुसरा बॉल फुल टोल वसूल बॉल सीमा रेषा पार. ऐलेशच्या बॅट मधून 6 षटकार. 6 धावांचा बॉल. फुल टॉस होता. फुल टोल वसूल. अजून 2 षटकार माहित. अभिजित मात्रे साहेबांकडून तब्बल 2000 रुपयाचा पारितोषिक ऐलेश मात्रेसाठी. 2000 रुपयाचे पारितोषिक आलाय. अजून 2 चेंडू वरती 2 घानागती प्रहार केले तरी आणि मॅचेस सुद्धा असतील. पॅडी सॉरी माफी असावी. दोघांना मात्र नक्की सुपर संधी लाभले गेल्या. फुल टॉस चेंडू वरती आक्रमण केलं. ब्लॉक मध्ये चेंडू खोदून काढलाय. बॉल मात्र नक्कीच कार्पेट सायाने पाठीमागे नक्कीच चाललाय. सिंगल प्राप्त. दुसरीचा प्रयत्न सहजरित्या 2 धावा मात्र नक्कीच पलवून काढल्यात. तिसरी होईल का? येस. 3 धावा कंप्लीट. 3 धावा झाल्या कंप्लीट. चुकीची थ्रो त्यानंतर घेतलेली हे फायदा. पुन्हा एकदा चोरी होताना पाहिले एका धावेची, जिथं 2 होते त्या अजून एक्स्ट्रा मध्ये भर पडले गेल्या आणि याच धावांचा खेळ तर पाठलाग करताय टीम. आपण पाहिले असेल उल्वा 40+ संघ. स्ट्राईक एंड वरती पॅडी प्रदीप खारकर. नाम तो सुनाई होगा. उल्व्याचा मात्र नक्कीच ठाण्या वाघ मैदानाच्या आतमध्ये नक्कीच उतरला गेलाय. 2 बॉल वरती 2 षटकार ठोकले तर अभिजित मात्रे साहेबांकडून तब्बल 2000 रुपये पारितोषिक. आदरणीय अमोलजी जाधव साहेबांना विनंती करतो तुम्ही सुद्धा आपल्या मंचकावरती येऊन खरं स्थानापन्न व्हायचा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. पहिला बॉल डॉट, त्यानंतर मोठा फटका, त्यानंतर स्ट्राईक. पुन्हा एकदा पॅडीकडे प्रदीप खारकर. स्ट्राईक एंड वरती राईट हँड बॅट्समन. फुल टॉस होता. ब्लॉक मध्ये चेंडू टॅप केला समोर दिशेनं. मिडॉनला खतर फिल्डर प्रचंड वेगाने तो चेंडू उचल फेके. सिंगल धाव. सन्मान दिला या बॉलला. त्याला माहिती आहे 4 षटक आपल्या हातामध्ये आहेत. एक बॉलने मात्र नक्कीच काही बिघडणार नाही आहे. याच्यामध्ये एवढी क्षमता आहे. प्रत्येक बॉल सुद्धा मात्र नक्कीच बॉललाईनच्या बाहेर फेकू शकतोय. तो स्ट्राईक एंड वरती आपला आता नक्कीच पाहायला मिळतोय. ऐलेश मात्रे ज्याने 1 षटकार ठोकलाय. ऐलेशला पाहताय 3 बॉल वरती जवळ 9 धावांचा कॉन्ट्रीब्युशन दिलाय आपल्या टीम साठी. तर बॉल एक मारवरती विशू कोहली षटकार खानतर चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 4 बॉलचा मात्र नक्कीच खेळ संपला गेला. धावा लागला. धाव पटला वरती 10. टॅप केला पुन्हा एकदा आणि विकेट. ही झेल मात्र नक्कीच पकडले गेले. 1 षटकार ठोकणारा फलंदाज ऐलेश मात्रे. गोल्डन विकेट मात्र नक्कीच पटकावतोय गोलंदाज विशू कोहली. पहिला
पहिला विकेट मात्र नक्कीच तंबूच्या आश्रयाला विसावा घेताना पाहायला मिळतोय. ऐलेश मात्रे ज्याने एक षटकार ठोकला होता. आज पूर्ण अपेक्षा मात्र नक्कीच ऐलेश मात्रेकडे होते, परंतु आज नाराज केलाय. गोलंदाजी मार्क होत्या पाहता पण विश्वजित कोहली यांनी चांगली कामगिरी करताना नव्हता. न्यू बॅट्समन मैदानात नक्कीच दाखल झालाय बॅटिंगसाठी. ज्याने मागच्या सामन्यामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता. किरण पाटील एक उत्तम समालोचक, निवेदक, त्यानंतर गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये सुद्धा 100% योगदान देताना आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी मी मैदानाच्या आतमध्ये उतरलोय. तर मला मात्र नक्कीच माझा खेळ दाखवावा लागेल आणि मैदानाच्या आतमध्ये ते मात्र नक्कीच मागच्या मॅच मध्ये पाहायला मिळालं. ब्लॉक हॉल खुदून काढलाय, फील्डर आहे तायनात तिथं. चेंडू उचला फेकेल, प्रचंड वेगाने थ्रो केला सुद्धा जातोय. सिंगल धाव झाली. ऍट दुसरीचा प्रयत्न हा नाना करता नाहीये, फक्त मिळेल सिंगल धाव. एका षटकाचा वाजवी काय संपला काय, धावा लागत धावपटला वरती. स्कोर मी तर सांगतायत 11 धावा, 1 विकेट, 1 ओव्हर, 1-1, 1-for-1 ही अशी मात्र नक्कीच परिस्थिती टीम गौरी स्पोर्ट उल्वे 40+ संघाची पाहायला मिळते. सहा बॉलचा तर वाजवी केल झालाय, परंतु प्रेक्षक सुद्धा आणि आपले आयोजक गावात टीमला सुद्धा मात्र नक्कीच पाठिंबा देताना, कारण जवळजवळ असलेले हे गाव, परंतु आज मात्र नक्कीच एकामेकाच्या विरुद्धमध्ये उभे असलेले रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये पाहायला नक्कीच मिळतोय. त्या ट्रॉफीसाठी मात्र नक्कीच केली झालेली झुंज प्रत्येकाच्या तर मनात आणि गावात जाणारी ही ट्रॉफी आपण पाहिलं असेल, परंतु 5 गावामध्ये ही ट्रॉफी जाईल. एकाच्या पहिली ट्रॉफी तर दुसऱ्याच्या मात्र नक्की दुसरी, तर अनेक साऱ्या 3 टीम दुसऱ्या असतील, त्या टीमला मात्र नक्की सुद्धा संघर्ष करावा लागेल. एका षटकाचा वाजवी केस संपला काय, धावा लागत धपटला होती. 11, 1 विकेट, 1 विकेट मात्र नक्कीच कोणाचा तर एक षटका ठोकणार फलंदाज ऐलेश मात्रेचा मात्र नक्कीच, ज्याने कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं 9 धावेचं 3 बॉलवरती. 4थ्या बॉलवरती विकेट मात्र नक्कीच देऊन बसला. विश्वनाथ कोहली उर्फ विश्व कोहलीच्या माध्यमातून नक्कीच हा विकेट पटकावला गेला होता. सेकंड ओव्हर मध्ये पुन्हा एकदा अजून एक कोहली मैदानात दाखल झालाय, तो आहे गजानन कोहली. तर स्ट्राईक एंड वरती मागच्या सामन्यामध्ये नक्कीच चांगली फलंदाजी केली होती किरणजी पाटील. 11 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती, 1 विकेट. गजानन कोहली ऑन अ ट्रॅक. तर समोर किरण पाटीलला आपण पाहत आहे, लेफ्ट हँड बॅट्समन, ताकदवर फलंदाज. त्याची भूमिका मागच्या मॅच मध्ये नक्कीच राहिल्या. फलंदाजी, गोलंदाजी, अष्टपैलू खेळ मात्र नक्कीच ज्याच्या खेळूच्या माध्यमातून राहिला. त्याच किरण पाटीलला पुन्हा एकदा हा खेळ करावा लागेल आपल्या गावासाठी आणि आपल्या गावाच्या नावासाठी. या मैदानावरती खेळ मात्र नक्की चांगला करावा लागेल. पहिल्याच बॉलवरती फुल डोल आणि बॉल सुद्धा सीमारेषा लगत. पंचाचा इशारा येणं बाकी असेल. इट्स अ बिग हिट षटकार. 6 धावांचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये नक्की सुरू झालाय. किरण पाटील लेफ्ट हँड बॅट्समन. पहिल्याच बॉल वरती स्मॅक्स से करेंगे सबका स्वागत. मैदानाच्या आतमध्ये स्वागत केला गेलाय. गोलंदाजी मार्क वरती गजानन कोहली. पहिल्याच बॉल वरती आक्रमण. 7 धावा तर वैयक्तिक आपण पाहत नाही. 2 बॉलचा तर फेस केलाय, त्यामध्ये एक सिंगल. त्यानंतर आल्या गजानन कोहलीचं स्वागत षटकाराने करताना पाहायला मिळाला. जी फलंदाजी सोडली होती मागच्या सामन्यामध्ये तीच पुन्हा एकदा ट्रॅक तीच नक्कीच पाहायला मिळाली. पहिल्याच बॉल वरती षटकार ठोकून पूर्णपणे दबावात आणताना गजानन कोहली आला. 17 धावा लागल्या स्कोर कार्ड होती, 1 विकेट. 17चा खतरा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का? वेगवान, प्रचंड वेग, फास्ट अँड फ्युरियस वेगवान बॉल नक्कीच पाहायला मिळाला.
हे कमबॅक होतं गजानन कोहली आणि टीम गावांचं. पहिल्याच बॉलवरती फुल टोल वसूल करणार षटकार, त्यानंतर हा प्रचंड वेगानं फेकलेला बॉल गजानन कोहलीचा मात्र नक्कीच डॉट सांगून गेलाय. किरण पाटील अक्षरशः बीट केलाय. बॅट मात्र याची अगोदर बॉल पाठीमागे विसावला गेला होता. ही कळतर गोविंदाची गजाननची आहे. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू पुन्हा एकदा क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकला गेलाय. सिंगल धाव मात्र नक्कीच व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर ही मस्ती ती सुद्धा पाहायला मिळाली. हे क्रिकेट खेळ तर 40+ आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना पाहायला मिळाला. एकदा ऍड झाली, धावा लागा धपटला होती. 18 एक विकेट, 3 बॉलचा अद्याप एक खेळ बाकी असेल. दुसऱ्या षटकातील गजानन कोहली ऑन ट्रॅक समोर आपण पाहताय प्रदीप खारकर पॅडी याला 3 बॉल अद्याप बाकी आहे. टीम मीटिंग अद्याप चालू आहे कारण सामना खूप इम्पॉर्टंट आहे. या स्पर्धेमध्ये जर आपलं अस्तित्व टिकायचं असेल तर प्रत्येक बॉलवरती तुम्हाला प्रतिहल्ले चढवावे लागतील. परंतु त्याचं तसं काय घडत नाही आहे कारण गजानन कोहलीवरती पहिल्या बॉलवरती आक्रमण झालं तर त्यानंतर डॉट, त्यानंतर पुन्हा एकदा ब्लॉक हॉल चेंडू फेकलेला गजानन कोहली. तर समोर प्रदीप ऑन साईडला मात्र नक्की चेंडू ढकलून दिलाय. सिंगल धाव झाली. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण करताना त्यानंतर टाळ्या पहा. प्रत्येक धावेसाठी खरं तर टाळ्या, प्रोत्साहन हे सर्व काही मात्र नक्कीच पाहायला मिळतोय टीम उल्वाकडून आणि प्रेक्षकांकडून. 2 धावा झाल्यात ऍट 20 कंप्लीट, लॉस ऑफ 1 विकेट. टीम गौरी स्पोर्ट उल्वे 40+ संघ. अलेश गेल्यानंतर खरं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला किरण पाटीलने आल्या षटकार ठोकला. परंतु त्यानंतर गजानन कोहली चांगली गोंधळी करताना पाहायला मिळतोय. जवळजवळ 4 चेंडू फेकलेत, 9 धावा खर्च केल्यात. एक त्यामध्ये डॉट चेंडू सुद्धा फेकला गेलाय. परंतु पहिल्या बॉलमध्ये षटकार ठोकल्यानंतर जे कॉन्ट्रीब्युशन पाहिजे होतं ते मात्र नक्कीच चांगला कमबॅक करून देताना प्रदीप खारकर. हो, बॅटची कडा ब्रश आलाय आणि मैदानाच्या आतमध्ये खेळू ती पहा. पंचांकडे खरं तर पाहिलं नाहीये. खोटं बोलून खरं तर जिंकण्यापेक्षा खरं बोलून हारलं तरी चालेल, पण तू खेळूती मात्र नक्की सोडू नका. आणि मैदानाच्या आतमध्ये स्पोर्टमॅन स्पिरिट ती खेळूती काय असते ती मैदानाच्या आतमध्ये दाखवली या प्रदीप खारकरनं. एकदा दोडा टाळ्या होऊन जाऊ द्या प्रदीप साठी. बिग विकेट गॉन. प्रदीप खारकर मात्र नक्कीच अपेक्षा होती, पण तो आज मात्र नक्की निराश केलाय प्रदीप खारकरनं. चांगली गोलंदाजी, प्रचंड वेग प्रत्येक बॉल वरती फेकताना पाहायला मिळाला गजानन कोहलीच्या माध्यमातून. 1 विकेट मात्र नक्की त्याच्या खात्यामध्ये जातोय. शेवटचा अंतिम बॉल 20 कंप्लीट, 2 विकेट्स. लास्ट बॉल मात्र नक्कीच अंतिम फेकले जाईल. बॅटिंग साठी न्यू बॅट्समन योगेश म्हात्रे. न्यू बॅट्समन मैदानाच्या दाखल झालाय. युनाइट नंबर आपण पाहताय 4 योगेश म्हात्रे. शेवटचा अंतिम बॉल फेकण्यासाठी मात्र नक्कीच सज्ज गजानन कोहली. पहिल्याच बॉल वरती करता चॉप केलाय. फिल्डर मात्र नक्कीच येतोय. चेंडू उचलून फेके, सिंगल धाव ऍट शेवटच्या अंतिम चेंडू वरती 21, लॉस ऑफ 2 विकेट्स फॉर 2 ओव्हर्स. 12 चेंडूचा वाज विकेट संपलाय का धावा लागला पटलावरती. 21 धावा 2 विकेट्स. अद्याप 2 षटकांचा मात्र नक्कीच वाज विकेट बाकी आहे आणि स्ट्राईक साठी मात्र नक्कीच योगेश म्हात्रे तर नॉन स्ट्राईक 8 साठी किरण पाटील सुद्धा मैदानाच्या आतमध्ये अजून पडत आहे. ज्या किरण पाटील खरं तर मागच्या सामन्यामध्ये चांगले फटके खेचून जवळजवळ 52 ते 53 धावांचं मात्र नक्कीच टीमला पोहोचवलं होतं. तीच खेळीची मात्र नक्कीच अपेक्षा असेल संपूर्ण उल्वा टीम, आयोजक त्यानंतर प्रेक्षक वर्गाला. ती खेळी मात्र नक्कीच पुन्हा एकदा या मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल का किरण पाटील. तिसरा षटक मार्गस्थ आपण पाहताय पॉइंट ट्रॅक वरती. मागच्या सामन्याचा हिरो रोहन कोहलीला पाहताय, ज्याची फिटनेसची मात्र नक्की चर्चा झाली, त्याच्या खेळीची मात्र नक्की चर्चा झाली. तोच पॉइंट ट्रॅक वरती पाहते आपण रोहन कोहली याला. वयवर्ष जवळजवळ 44 आहे. त्याने मात्र नक्कीच उल्लेख केला, परंतु त्याची फिटनेस पाहून असं वाटतं की जवळजवळ 30 ते 35 वयाचा करता मात्र नक्कीच खेळू मैदानाच्या अंदर खेळ दाखवतोय की काय. परंतु त्यानंतर त्याला विचारलं की तुमचं वय किती आहे, ते सांगितलं की 44. म्हणून म्हटलं तर क्रिकेटमध्ये
वयाला मात्र नक्कीच किंमत नाहीये. राईट अप द विकेट. पहिलाच बॉल लावडली अपील उचलून धरल्या पहिल्याच बॉल वरती विकेट. विकेट क्रमांक 3 मात्र नक्कीच बाद होईल मैदानाच्या बाहेर. योगेश मात्रे बॅक टू द आउट. अजून एक धक्का बसला टीम गौरी स्पोर्ट उल्वे संघाला. योगेश बॅक टू द आउट. पहिल्याच बॉल वरती विकेट घेताना मागच्या सामन्याचा हिरो रोहन कोहली 21 धावसंख्येवर करतात. तिसरा मात्र नक्की धक्का बसलाय टीम गौरी स्पोर्ट उल्वे 40 संघाला. नो स्ट्राईक एन वरती तर स्ट्राईक साठी धडपडतोय किरण पाटील. 4 बॉलचा मात्र नक्कीच कॉन्ट्रोवर्शन आलाय परंतु एकवीस धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. 3 विकेट. पहिल्याच बॉल वरती विकेट मात्र नक्कीच घेऊन स्ट्राईक आपला पाहत आहे रोहन कोहलीची. स्ट्राईक एन वरती सचिन खारकरला पाहत आहे. पॅडी खारकर मात्र नक्की तंबूच्या आशेला गेला परंतु सचिन खारकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आज मात्र नक्की चांगला खेळ करावा लागेल. जवळजवळ 11 चेंडूचा अद्याप खेळ बाकी आहे पहिल्या पूर्वार्धामध्ये. इथून मात्र नक्की चांगले फटके खेळ तर एक चांगला टार्गेट परत तुम्हाला मात्र नक्कीच पोहोचता येईल आणि तेच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. हो पहिल्याच बॉल वरती वाव. आयोजक या बॉलची तर जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये नक्कीच नोंद करा की बॉल हरवलाय की काय. आल्या आल्या का तर मोठा फटका एफआयआर केली जाईल आणि ती सुद्धा फलंदाज आपण पाहताय सचिन खारकरच्या माध्यमातून अक्षरशः बॉलला फेकून दिलाय. आल्या आल्या बॉलला मात्र नक्कीच पाठवला. सीमारेषच्या पार षटकार 6 धाव्यांना अकाउंट ओपन करताना हेच करता सुरुवात पाहिजे होती टीम उल्वा संघाला आणि मैदानाच्या आतमध्ये ते करताना पाहायला मिळाला. परफेक्ट स्लॉट मध्ये त्यानंतर पाठवला मिड विकेटच्या वरतून प्लॉट मध्ये 27 धावा 27. 3 विकेट. पहिल्या बॉल वरती विकेट. त्यानंतर सचिन खारकर आला आणि बॉलला पाठवला सीमारेषच्या पार 6 धाव्यांसाठी. कटकाराचा प्रयत्न फिल्डर आहेत ना तिथं चांगला मात्र नक्कीच डिफेन्स. सिंगल धाव अजून मिळेल. धावा लागला धपटल्यावरती 28 धावा. तर पहिल्या बॉलवरती षटकार केल्यानंतर प्रत्येक बॉल सीमारेषच्या बार गेला पाहिजे असं काही नाहीये. सेकंड बॉल वरती खर तर क्रिकेट दाखवलं जे क्रिकेटची मात्र नक्कीच आपण अपेक्षा करत असतो. प्रत्येक बॉल वरती षटकार नव्हे तर कधी कधी सिंगल आणि डबलला सुद्धा तेवढं प्राधान्य दिलं जातं आणि मैदानाच्या आतमध्ये ते पाहायला मिळालं सचिन खारकरच्या माध्यमातून. स्ट्राईक रोटेट केली. ज्या स्ट्राईकला खर तर धडपडत होता किरण पाटील तोच मात्र नक्कीच पुन्हा एकदा बॅक टू स्ट्राईकला नक्कीच आलाय. रोहन कोहली मात्र नक्कीच 3 बॉल अद्याप बाकी असतील. जवळजवळ धावा खर्च केल्या 7 त्यामध्ये एक मोठी विकेट आपण पाहिली. स्ट्राईक एन वरती लेफ्ट आर्म बॅट्समन टक धरून मात्र नक्कीच बसलाय. टान्स पहा युवराज सिंग सारखा मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. हो 8व्या पाटने मात्र नक्कीच फिरवण्याचा प्रयत्न होता. सिंगल धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा चोरली गेली. अप्रतिम रन इन बिटवीन मैदानाच्या आतमध्ये किरण पाटील आणि सचिन खारकरच्या माध्यमातून. किरण पाटीलसाठी मात्र नक्कीच सुवर संधी असेल. एका षटकासाठी जवळजवळ 1000 रुपयाचा पारितोषिक 24 रायवेंट शेखर सर्वे सर्व संदेशी पाळी साहेबांकडून. एक षटकार मारा 1000 रुपयाचा पारितोषिक मात्र नक्कीच घेऊन जा. धावा सुद्धा मात्र नक्कीच तुमच्या टीमला मिळतील. 1000 रुपयाचा पारितोषिक मात्र नक्कीच पटकावं जाईल. हे मात्र नक्कीच किरण पाटीलवरचं प्रेम आहे. आज प्रेमाच्या पोटी मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये हे दाखवताना मोठा फटका. फटका खूप वेळ हवेत आहे. फिल्डर आहे डोक्याच्या वरतून टाटा बाय बाय करत. व्हॉट अ स्ट्रोक. बिग हिट षटकार. 1000 रुपयाचा मानकरी ठरला गेलाय. फलंदाज किरण पाटील केपी नाम तो सुना ही होगा. षटकार मात्र नक्कीच ठोकला आणि आमच्या स्कोर मध्ये सांगताय की 150 जवळजवळ 150 वा षटकार तो सुद्धा कोणाच्या बॅट मधून तर केपीच्या बॅट मधून मात्र नक्कीच पाहायला मिळाला. अप्रतिम फटकेबाजी केपीच्या माध्यमातून. टास पहा मी टास मध्ये नक्कीच युवराज सिंगची मात्र नक्कीच आठवण करून देतोय. ज्या प्रकारचा टास मात्र नक्कीच होता त्यानंतर स्टोट बॉल चो मात्र नक्कीच 6 बॉल वरती 6 षटकार ठोकले होते.
ओ वा 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 वा, मैदानच्या आतमध्ये आला रे आला, उलवा संघाचा किरण पाटील केपी आला आणि आल्याला बॉलला पाठवला सीमा रेषा पार, साधावा षटकार. वा किरण केपी, काय फटके केले जातात. हा किरण पवार नाहीये तर उलवाचा किरण पाटील आहे आणि आज मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करताना टाळ्यांचा कडकड होतोय. का होऊ नये या फलंदाजीसाठी. किरण पाटील धावा लागल्या धावपटलावरती 42 धावा, 42 लॉस ऑफ 3 विकेट्स. 2 बॉल वरती 2 षटकार टोकून अक्षरशः मात्र नक्कीच पूर्णपणे बॅकफुटला ढकलून दिलाय टीम आई गावदेवी 40+ संघाला. ख्वाहिशों का मैं कैदी हूं, मुझे हकीकत सजा देती है. अरे ख्वाहिशों का मैं कैदी हूं, मुझे हकीकत सजा देती है. ऐसा चीजों का शौक नहीं. किरण पाटिल को क्रिकेट के बीच मैदान में आने वाली यही मुसीबत है, बड़ा मजा देती है. प्रत्येक बॉल वरती करता षटकार ठोकणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किरण पाटील केपी चांगला मात्र नक्कीच काम करताना आपल्या टीम साठी. 42 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. स्ट्राइक इन वरती आपण पाहताय एक षटकार त्याने सुद्धा ठोकलाय सचिन खारकर, त्याला सुद्धा मात्र नक्कीच पाहताय आपण. नॉट स्ट्राइक इन वरती 7 बॉल मध्ये जवळजवळ 22 धावा कुठल्या किरण पाटील, तर गोंदीची मार्क होती अलंकार कोहली. हो अप्पर कट घ्यायचा प्रयत्न होता, सिंगल प्राप्त, दुसरीचा प्रयत्न प्रचंड वेगानं फिल्डर धावतोय परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल मात्र नक्की सीमारेषा गाठेल आणि पहिल्याच बॉल वरती 4 चौकार. पहिल्याच बॉल वरती चौकार ठोकला आणि स्वागत केलंय अलंकार कोहली याचं. 4 धावेनं मात्र नक्कीच अकाउंट ओपन केलाय अलंकार कोहली याचं. स्ट्राइक इन वरती सचिन खारकर. पॅडी जरी बाद झाला असला तरी माझ्या आडनाव मध्ये खारकर आहे आणि पॅडी सारखी फलंदाजी मी सुद्धा करू शकतोय हे मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतात सचिन खारकर. पुन्हा एकदा 8व्या पाटण्याकर खेळण्याचा प्रयत्न, स्केटकरचा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल धाव. स्ट्राइक इन वरती पुन्हा एकदा 2 बॉल वरती 2 षटकार ठोकणारा फलंदाज किरणला पाहताय. ऑन हॅट्रिक, षटकांची हॅट्रिक ठोकेल का किरण पाटील केपी हे बघणं गरजेचं असेल. आज मात्र रात्रभरात अक्षरशः प्रेक्षकांची मन जिंकण्याचं काम कोणी केलं असेल. पहिला पॅडी, त्यानंतर केपी, किरण पाटीलने मात्र नक्कीच केलंय. 4 बॉल अद्याप बाकी आहेत. स्ट्राइक इन वरती केपीला पाहताय. 2 बॉल वरती 2 षटकार मात्र नक्कीच ठोकले गेलेत. अद्याप 4 बॉल तुमच्या वाटेला आहेत. एका दुसरा फटका येईल का हा प्रश्नचिन्ह पडला गेलाय. षटकार हॅट्रिकच्या उंपटे वासेल. ओहो बॅटच्या राडामध्ये चेंडू येत नाहीये. प्रॉपर टायमिंग झाला नाही. बॅटची कडा करता ब्रश घेऊन पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल झाला. फर्स्ट सेकंड स्लीप मध्ये पाहताय आपण. सिंगल धाव मिळाली. स्ट्राइक इन मध्ये पुन्हा एकदा पाहताय आपण सचिन खारकर. पंचा बॅट कट ना, इट्स अ बॅट कट. येस, ब्रश झाला बॉल खरं तर बॅटला. त्यानंतर सिंगल धाव मात्र नक्कीच मिळाली. केपीच्या माध्यमातून बॉल ट्रॅक वरती अलंकारला पाहताय. तर समोर सचिन खारकर, तो सुद्धा विस्फोटक आहे. 8व्या पाटण्या खेळायचा प्रयत्न, पुन्हा एकदा रनआउटची संधी नाही. सिंगल धाव मिळाली. चांगला मात्र नक्कीच षटक हाताळताना पाहायला मिळतोय अलंकार कोहली याला. जवळजवळ 4 चेंडू फेकले गेलेत. धावकरचा केस 7. अद्याप 2 बॉल बाकी आहेत. या 2 बॉल वरती एक मोठा फटका आला तर चांगला मात्र नक्कीच टार्गेट सेट होऊ शकतो आणि तेच मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न चालू आहेत फलंदाज केपीच्या माध्यमातून. हो वा 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 वा, गतीचा वापर, टायमिंग वापर, चेंडू होता हवाई सफर, सीमारेषा पार. किरणच्या बॅट मधून बँडेज स्ट्रोक, षटकार. परफेक्ट स्लॉट मध्ये आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहता 21 लाईव्हच्या इव्हेंटच्या माध्यमातून परफेक्ट स्लॉट मध्ये पाहायला आपण. पायामध्ये चेंडू फेकला, उचलला आणि फेकून दिला लॉंगॉनच्या वरतून आउट ऑफ द पार्क. 55 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. बेन स्टोक याचा जर्सी नंबर. शेवटचा बॉल
टार्गेट सेट करा. चेंडू मात्र नक्कीच फेकला जाईल. मैदानाच्या आतमध्ये 55 लागलेत. 55. किरण आठव्या पाटे. वा 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 किरण काय फलंदाजी चालली आहे. हा सुद्धा चेंडू होईल सीमा रेषा पार. किरणच्या बॅट मधून टाळ्यांचा कडकड 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 कड कडाट सुरू झालाय. 10 बॉल मध्ये जवळ जवळ 35 धावा, 5 षटकार, 350 स्ट्राईक रेट, जवळ जवळ बॉल फेस के 10, त्यामध्ये 1 डॉट चेंडू. अप्रतिम किरण. वा केपी आज मात्र नक्कीच अक्षरशः मैदान गाजवलाय केपी यानं. अप्रतिम फटकेबाजी केपी. किरण पाटील अक्षरशः मात्र नक्कीच थैमान मांडलाय. अगोदरच्या मॅच मध्ये नक्कीच आपण पाहिलं असेल पारगा विरुद्ध. आता मात्र नक्कीच आपल्या गावाच्या साईडचा संघ तो गव्हाण संघासोबत मात्र नक्कीच पूर्ण मॅच तुटून पाडला आणि या मॅचला मात्र नक्कीच कलाटणी दिली. 4 षटक 61 धावेची गरज. नक्कीच मी आमंत्रित करतोय चार षटकामध्ये जवळ जवळ 61 धावा कुठल्या आणि 62 धावांचं मात्र नक्कीच भलं मोठं आव्हान मात्र नक्कीच ठेवलं गेलंय. विनंती करतो